नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे स्मार्ट स्टडी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यावर विचारण्यात येणारे प्रश्न पाहणार आहोत। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वरील हा आपला पहिला व्हिडिओ आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या तारखेला अंमलात आला? उत्तर आहे 28 एप्रिल 2015। प्रश्न दुसरा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र विधानसभेच्या कधी संमत झाला? उत्तर आहे 15 जुलै 2015। प्रश्न तिसरा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रात कधी प्रसिद्ध करण्यात आला? उत्तर आहे 21 ऑगस्ट 2015। प्रश्न चौथा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वर राज्यपालाने कोणत्या तारखेला स्वाक्षरी केली? उत्तर आहे 19 ऑगस्ट 2015। प्रश्न पाचवा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती? उत्तर आहे 2014। प्रश्न सहावा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई। प्रश्न सातवा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रीदवाक्य कोणते? उत्तर आहे सेवा आपली हमी आमची। प्रश्न आठवा, भारतात सर्वप्रथम लोकसेवा हक्क अधिनियम पारित करणारे राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न नववा, लोकसेवा हक्क अधिनियम पारित करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? उत्तर आहे 21वे। प्रश्न दहावा, शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अशा प्रकारचा कायदा करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र। प्रश्न 11वा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2016 राजपत्रात कधी प्रसिद्ध करण्यात आला? उत्तर आहे 18 नोव्हेंबर 2016। प्रश्न 12वा, कोणत्या ऑनलाईन पोर्टलची निर्मिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केली आहे? उत्तर आहे आपलं सरकार पोर्टल। प्रश्न 13वा, राज्य शासन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रयोजनाकरिता नावाने संबोधला जाणारा एक आयोग राजपत्रातील अधिसूचनेद्वारे गठीत करेल? उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग। प्रश्न 14वा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये मुख्य आयुक्त व आयुक्त यांच्या नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष असतात? उत्तर आहे मुख्यमंत्री। प्रश्न 15वा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 13 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात येईपर्यंत शासन आयोगाचे अधिकार व कार्य कोणाकडे असेल? उत्तर आहे विभागीय आयुक्त। प्रश्न 16वा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्या पदाचा कार्यकाल किती असतो? उत्तर आहे 5 वर्ष 65 वर्षापर्यंत। प्रश्न 17वा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्ताचे वेतन व सेवेच्या शर्ती ह्या कोणाच्या दर्जाच्या प्रमाणे असतात? उत्तर आहे राज्य मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे। प्रश्न 18वा, महाराष्ट्र राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते मोबाईल ॲप सादर केले? RTS महाराष्ट्र। प्रश्न 19वा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार राज्य मुख्य सेवा आयुक्ताची अधिकारिता व कार्यक्षेत्र कोणत्या क्षेत्रापुरती असते? उत्तर आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे।
प्रश्न 20वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाला उद्देशून देतात? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 21वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार लोकसेवा हक्क आयुक्तांची नेमणूक कोणत्या भागासाठी केली जाते? उत्तर आहे कलम 8. प्रश्न 22वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार कोण पदनिर्देशित अधिकाऱ्याने केलेल्या कसुरीबद्दल कोणत्या अपीलय अधिकाऱ्यांच्या माहितीनंतर सदर सार्वजनिक प्राधिकरणाचा सक्षम अधिकारी शिस्तभंगाची नोटीस बजावतो? उत्तर आहे द्वितीय अपीली अधिकारी. प्रश्न 23वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी चौकशीची मागणी कोणत्या न्यायालयाकडे करता येईल? उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालय. प्रश्न 24वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमानुसार मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांच्या आपल्याकडे आलेल्या अपिलावर निर्णय देण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 18(2). प्रश्न 25वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंतर्गत अपवादात्मक परिस्थिती दुसरे अपील दाखल करून घेण्याचा जास्तीत जास्त कालावधी किती आहे? उत्तर आहे 90 दिवसात. प्रश्न 26वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 18 च्या तरतुदीप्रमाणे द्वितीय अपील प्राधिकरणाच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या पात्र व्यक्तीस किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीच्या आत आयोगाकडे अपील करता येईल? उत्तर आहे 60 दिवसात. प्रश्न 27वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमानुसार राज्य लोकसेवा हक्क आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहे? उत्तर आहे कलम 16(2). प्रश्न 28वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 खाली नियुक्त आयोगाला कोणत्याही बाबीची चौकशी करताना व्यक्तींना समन्स पाठवणे व हजर राहण्यास भाग पाडण्याकरिताचे अधिकार निहित करण्यात आलेले आहेत? उत्तर आहे दिवाणी न्यायालय. प्रश्न 29वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रथम अपील अधिकारी म्हणून कार्य करण्याकरिता च्या किंवा त्यांच्या समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरण करील? उत्तर आहे गट ब. प्रश्न 30वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त किंवा आयुक्त राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 31वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमानुसार दिवाणी न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या अधिकारितेस रोध लावण्यात आला आहे? उत्तर आहे कलम 26. प्रश्न 32वा. निवृत्तीनंतर राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्तांना किती पेन्शन देण्यात येते? उत्तर आहे पेन्शन देण्यात येत नाही. प्रश्न 33वा. पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा नामंजूर केल्यास प्रथम अपील अधिकाऱ्याकडे सर्वसाधारण किती दिवसात अर्ज करावा? उत्तर आहे 30 दिवसात. प्रश्न 34वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अपील करण्याचे किती टप्पे आहेत? उत्तर आहे 3 टप्पे. प्रश्न 35वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र शासनाचा कितवा अधिनियम आहे? उत्तर आहे 31वा. प्रश्न 36वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमामध्ये अपिली अधिकाऱ्याची नियुक्ती आणि त्यांच्या पदाचा दर्जा याबद्दल माहिती देण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 8. प्रश्न 37वा. प्रथम अपिली अधिकाऱ्यास कोणत्या कायद्यानुसार दिवाणी अधिकार प्राप्त झालेले आहेत? उत्तर आहे सिव्हिल प्रोसिजर ऍक्ट 1908.
प्रश्न 38वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 23 मध्ये कशाचा उल्लेख आहे? उत्तर आहे. खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई. प्रश्न 39वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमामध्ये राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त व राज्य लोकसेवा आयुक्त पदाच्या पात्रतेच्या अटी कोणत्या कलमात देण्यात आलेल्या आहेत? उत्तर आहे. कलम 13(3). प्रश्न 40वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमानुसार शासनास या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी पूर्वसिद्धीच्या शर्तीच्या अधीन राहून राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील? उत्तर आहे. कलम 28. प्रश्न 41वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाद्वारे सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा आहेत? उत्तर आहे. कलम 3. प्रश्न 42वा. राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्ताचे वेतन, भत्ते व सेवेच्या शर्ती कोणत्या अधिकाऱ्याच्या दर्जांच्या असतात? उत्तर आहे. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त. प्रश्न 43वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमानुसार वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली? उत्तर आहे. कलम 12. प्रश्न 44वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या कलमानुसार पदनिर्देशित अधिकारी पात्र व्यक्तीचा अर्ज नामंजूर करत असेल तर तो कुठल्या कलमाने अर्जावर ही कार्यवाही करतो? उत्तर आहे. कलम 5(2). प्रश्न 45वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंतर्गत पात्र व्यक्ती कोण? उत्तर आहे. लोकसेवा प्राप्त करण्यास पात्र असलेली कायदेशीर व्यक्ती. प्रश्न 46वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या नुसार हा अधिनियम लागू झाल्यापासून किती दिवसांच्या आत सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना सेवा अधिसूचित करणे अनिवार्य आहे? उत्तर आहे. 3 महिन्यांपर्यंत. प्रश्न 47वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्याची तरतूद दिलेली आहे? उत्तर आहे. कलम 13. प्रश्न 48वा. प्रत्येक पात्र व्यक्तीस कायदेशीर, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार राज्यातील नियत कालमर्यादेच्या आत प्राप्त करण्याचा हक्क असेल? उत्तर आहे. लोकसेवा. प्रश्न 49वा. सार्वजनिक सेवा कालमर्यादेत संस्कृती विकसित करणे हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्याच्या कोणत्या कलमाशी निगडीत आहे? उत्तर आहे. कलम 20. प्रश्न 50वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 5(2) च्या अन्वये ज्या व्यक्तीचा अर्ज फेटाळल्याचा आदेश मिळाल्याचा दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीच्या आत कडे कलम 9(1) अन्वये अपील दाखल करू शकते? उत्तर आहे. प्रथम अपील अधिकारी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.